तर इथे आमचं चाललंय तिळगुळ बनवायची तयारी। या आमच्या सोसायटी करायचं काम चालू आहे आमचं। काम करा, काम करताना काढायचं, हे पोस्ट देतात काका। नमस्कार, मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये। तर प्रत्येक सोसायटीमध्ये काही ना काहीतरी विशेष असं असतं। आमच्या सोसायटीमध्ये माघी गणपती आम्ही खूप जल्लोषात आणि उत्साहात साजरा करतो। तर त्याची सुरुवात आजपासून झालेली आहे। माघी गणेशोत्सवमध्येच आम्ही हळदी कुंकू पण करतो। आज आम्ही सगळ्या बायका जमलेलो आहोत आणि तिळगुळ आणि जी काही तयारी असते जेवणाची ती आम्ही आज करतोय। तर चला, तर इथे आमचं चाललंय तिळगुळ बनवायची तयारी। या आमच्या सोसायटीतल्या सगळ्या लेडीज बघा तरी इकडे। हां, या तिळगुळ बनवायला। श्रद्धा येते, ये पण व्हिडिओ चालू आहे। हो, श्रद्धाला मेजर मिसिंग करतोय। सोबतच ह्या मुली सगळ्या खेळतायत, सगळी चिल्लर गँग। से हाय, काय करताय तुम्ही? हां, मस्त छान खेळताय। हां, इथे गुळाच्या पाकामध्ये सगळं मिश्रण गेलंय आणि आता ही ढवळत आहेत आणि मस्त गप्पा मारत सगळं निवांत काम चालू आहे। मजा येते सगळ्यांना करायला। आता हे ऑलमोस्ट सारण रेडी आहे लाडू बनवण्यासाठी। आता आम्ही थोडंसं हे झाल्यावर लगेच आम्ही आता लाडू वळायला घेऊ। मस्त तिळगुळ करायचं काम चालू आहे आमचं। सुट्टी आहे ना। आली 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 आली। बाई मस्तच दिसताय। खाऊन बघा कसे झाले। पाठीमागे कटिंग केलं तर काय? हॅलो, कटिंग करून दिलं ना? बरी आहे, छोट्याशा दिसताय। छोटी दिसते ना का? या काकी नुकताच स्ट्रेटनिंग करून आलेल्या, त्याच्यामुळे सगळ्यांनी ही अशी रिॲक्शन दिली। नुकताच बाळंतीण झाली आहे ही श्रद्धा, बेबी गर्ल झाली आहे तिला। ती आमच्यामध्ये काय करायला येऊ शकत नाही, पण हजेरी लावायला जरूर येते। जसं आपल्या घरी गणपती येणार असतात तेव्हा आपण कशी साफसफाई करतो, तसाच आम्ही हातामध्ये झाडू घेऊन आमच्या बिल्डिंगची पूर्ण साफसफाई करून घेतो। आम्हालाही आनंद वाटतो गणपती आपल्या सोसायटीमध्ये येणार आहेत म्हणून आम्ही अशी सगळी साफसफाई करत असतो।
आहेत आमच्याकडे गणपती, त्याच्यामुळे आज आमचं चाललंय इतर काम, म्हणजे रांगोळी काढायचं किंवा जेवणाची तयारी. उद्या सगळी घाई होते, त्याच्यामुळे मग आजच रात्री जमलोय सगळेजण आणि करतोय. मंडप डेकोरेटर्सवाले अजून आले नाही आहेत स्टेज बांधायला, गणपतीचा जो स्टेज आहे तो. त्याच्यामुळे मी अशी खाली थोडीशी रांगोळी काढून घेते. इकडे आता थोड्या हळूहळू लेडीज जमत आहेत आणि बाकीची जे काय खोबरं वगैरे, लसूण वगैरे जी कामं आहेत ती करायला घेत आहेत. इथे म्हणजे रात्रीचे जवळजवळ 11 वाजलेत आणि उद्या सकाळी जेवण असतं, त्याच्यामुळे सगळ्यांसाठी ज्या पुरणपोळ्या असतात त्या आदल्या रात्रीच आम्ही बनवतो, जेणेकरून दुसऱ्या दिवशीला जेवणासाठी जरा हलकं जातं. पीठ जरा मळून ठेवलं तेवपर्यंत ह्या बायका जरा इकडे लसूण वगैरे साफ करायचं किंवा तिकडे शेगडी वगैरे लावून घेण्याचं असं काम चालू आहे. जसं लेडीजना इकडे वेगळं काम आहे तसंच पुरुषांना म्हणजे जेंट्स लोकांना सुद्धा वेगळी कामं आहेत. म्हणजे इकडे चालू आहे फुलांच्या माळा. आत्ता नुकताच बसलेत तयारीला, आत्ताशी सुरुवात केली आहे. आणि इकडे आमची रांगोळी हळूहळू रंग घेते. इथे मेन एंट्रन्स गेटवर आम्ही रांगोळी काढतोय आणि खूप आतमध्ये सुद्धा खूप रांगोळ्या काढल्यात, मी दाखवतेच पुढे. ही आम्ही चुन्याची रांगोळी काढतोय. काय होतं, रांगोळीची रांगोळी काढलं की पायाखाली येते ती आणि मग लगेच खराब होते. त्याच्यामुळे चुन्याच्या रांगोळीचा हा गेल्या वर्षीपासून आम्हाला एक बेस्ट ऑप्शन मिळालेला आहे. इकडे जेंट्स लोकांचं फुलांच्या माळा बनवण्याचं काम खूप जोरात चालू आहे आणि मागे मंडपवाले पण आलेत, ते सुद्धा स्टेजचं आणि मंडपचं काम करतायत आणि इकडे फुलांच्या माळा बनवण्याचं काम चालू आहे. इथे आमच्या चालू आहेत पोळ्या आणि ह्या आमच्या दीदी आहेत. दीदी, ओ दीदी बघा वरती. हां, कुठून जाऊ हो, ह्या पण दीदी आहेत आमच्या, मेन शेफ आहेत. उद्याच्या उत्सव मूर्ती आहेत ना.
इकडे फुलांच्या माळा गेटला लावण्याचं काम चालू आहे जेंट्स लोकांचं. रात्रीचे 2 वाजून गेलेत. आत्ताशी मंडपचं काम झालंय आणि हे सगळे लोक फ्लावर डेकोरेशन करतायत. मी जशी रांगोळी काढली तशीच माझ्या लेकीला सुद्धा काढायची होती, म्हणून आता तिने रांगोळी काढून घेतली. चलो बाय. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा. बाय.